आपल्या लाईफमध्ये कधीच आपली पर्सनल गोष्ट कधीच कोणत्या व्यक्तीला सांगू नका. जर तुम्ही त्याला आपली पर्सनल गोष्ट त्याला सांगणार तर सगळ्यात पहिलं ज्या दिवशी तुमचा त्याच्याशी वाद होणार त्या दिवशी तो तुमचे पर्सनल गोष्टीवर तुमच्यावर अटॅक करेल आणि तुम्ही निराश होणार आणि दुःखी होणार. म्हणून बोलतो, आपल्या पर्सनल गोष्टी जर तुम्हाला जर कोणाला सांगायच्याच नसेल तर त्या जिवंत परमेश्वराला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला सांगा, ज्याने आपल्याला बनवलंय आणि तो तुम्हाला 100% ओळखतो. तर कधीच इमोशनल होऊन कोणत्या व्यक्तीला आपल्या पर्सनल गोष्टी सांगू नका. खुली किताब बनवू नका. आपल्या गोष्टीला गुप्त ठेवा. जर आपल्याला काही बोलायचंच आहे, जर तुम्हाला कोणासामने बोलायचं आहे तर एकांतमध्ये त्या परमेश्वराला बोला. कारण ज्याला आम्ही बोलतो ना तो ऐकणारा सामर्थ्य आहे आणि तो तुमच्यावर आणि आपल्यावर खूप प्रेम करतो. तर कधीच इमोशनल होऊ नका. तर आत्माला परखा, लोकांना परखा, कारण माणूस बदलतो पण परमेश्वर बदलत नाही. आणि आपला विश्वास कोणत्या मनुष्यावर नाही तर त्या जिवंत परमेश्वरावर असला पाहिजे. कारण परमेश्वराचं वचन बोलतंय, श्रापित आहे जो मनुष्यावर विश्वास ठेवतो. तर आपल्याला मनुष्यावर नाही तर आपल्याला त्या जिवंत परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा. परमेश्वर तुम्हा सर्वांना ब्लेस करो. गॉड ब्लेस यू.